हॅलो एव्हरीवन, मी अक्षता तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मनी महाराष्ट्र BEd CET अँड ELCT 2022 एक्झामिनेशनसाठी एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट कव्हरेज ऑफ BEd CET ELCT सिलेबस फॉर 2022 एक्झामिनेशन कवरअप करण्यात येणार आहे. मी अक्षता कदम तुमची एज्युकेटर. इंट्रोडक्शन टू द सिलेबस आज हा टॉपिक घेणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलवरती. आणि कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच खाली ड्रॉप करू शकता. मूव्हिंग ऑन, BEd CET 2022 एक्झामसाठी इथे आम्ही कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यातले फीचर्स काय ते आपण पाहून घेऊयात एकदा. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स प्रोव्हाइड करू. 2000+ प्रॅक्टिस MCQs तुम्हाला भेटतील, प्लस 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज पण तुम्हाला भेटतील. ह्या सगळ्या फीचर्ससाठी फीस आहे जस्ट ₹1000. जर तुम्हाला हे कोर्समध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती टेक्स्ट करू शकता. ॲट द सेम टाईम हे ॲप ग्लोबल ऑनलाईन ॲप हे तुम्हाला प्लेस्टोरवरनं इन्स्टॉल करायचं आहे एनरोलमेंटसाठी. प्लस इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करा. तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. ह्या इंटरफेसमध्ये हा सेकंड ऑप्शन असणार आहे खालच्या साईडला स्टोअर. तो क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे सर्च बारमध्ये CET असं सर्च करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला जे रिक्वायर्ड कोर्सेस आहेत प्लस त्यांची फीस आहे ती खाली अवेलेबल होऊन जाईल. सो जर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये BEd CET एक्झामिनेशन क्रॅक करायची असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी राहणार आहे. सो मूव्हिंग ऑन टू द कोर्स इंट्रोडक्शन अँड ऑल, आपण आज सिलेबस फॉर महाराष्ट्र BEd CET पाहणार आहोत. त्यामध्ये बेसिकली 3 भागामध्ये हा सिलेबस डिवाइड करण्यात आलेला आहे. फर्स्ट इज द मेंटल ॲबिलिटी, सेकंड वन इज द जनरल नॉलेज, थर्ड वन इज द टीचिंग ॲप्टिट्यूड. सो मेंटल ॲबिलिटीमध्ये जे सब टॉपिक्स आपण डिस्कस करू ते असतं म्हणजे सिरीज, सिलॉग्स, कोडिंग डिकोडिंग, रिलेशनशिप्स, ॲनॉलॉजीज, क्लासिफिकेशन अँड प्रॉब्लेम ऑन डायस. रिझनिंग हा पूर्ण कन्सर्न आहे मेंटल ॲबिलिटीसोबत. नेक्स्ट आहे जनरल नॉलेज, ज्याच्यामध्ये आपण नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचे पास्ट इव्हेंट्स पाहणार आहोत, करंट इव्हेंट्स पाहणार आहोत, करंट अफेअर्स पाहणार आहोत, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन्स, हिस्ट्री सिविक्स रिलेटेड क्वेश्चन्स, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, लिटरेचर, हे सगळं जनरल नॉलेजच्या अंडर कवर होईल. टीचिंग ॲप्टिट्यूडचा जो पोर्शन आहे BEd CETमध्ये असे क्वेश्चन्स विचारतात ह्यावरती, ज्यामध्ये जे कॅन्डिडेटची टीचिंग ॲबिलिटीला जज करतील असे क्वेश्चन्स असणार आहेत टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये. ठीक आहे. सो महाराष्ट्र BEd CET आणि ELCTमध्ये एवढाच फरक म्हणजे ELCT स्टँड्स फॉर लाईक इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट. बट ह्यामध्ये ELCT एक्झामिनेशन ते कॅन्डिडेट्स देणार आहेत ज्यांना इंग्लिश मीडियम BEd कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. त्या स्टुडंटसाठी महाराष्ट्र BEd CET देणं तर मॅन्डेटरी आहेच, प्लस त्यासोबतच त्यांना ना ELCT ही एक्झामिनेशनसुद्धा द्यावी लागणार आहे. आता महाराष्ट्र BEd CETची जे एंट्रन्स एक्झाम आहे ती ऑलमोस्ट 100 मार्क्ससाठी असती, प्लस ELCTचे जे मार्किंग आहे ते 50 मार्क्स आहे. सो इथे नेगेटिव्ह मार्किंगवाली कॉन्सेप्ट तर आहे नाही आहे. तुम्हाला 150 मार्क्ससाठी जावं लागेल इफ यू वॉन्ट टू गो फॉर द इंग्लिश मीडियम कॉलेजेस फॉर BEd, तर तेव्हा तुम्हाला ही 150 मार्क्सची एक्झाम द्यावी लागेल. सो नेक्स्ट मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्लाईड, आपण आज डिस्कस करणार आहोत सिलेबस फॉर BEd ELCT. आता ELCTमध्ये जे सिलेबस आहे तो एकदम डिटेल आपण ह्या पूर्ण सिरीजमध्ये कवर करणार आहोत. ठीक आहे. सो कमीत कमी टाईममध्ये तुम्हाला आम्ही कंप्लीट सिलेबस हा कवर करू, प्लस त्यासोबतच आपण MCQ पण प्रॅक्टिस करणार आहोत साईडवाईज. तर सिलेबस फॉर BEd ELCTमध्ये जे टॉपिक्स आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये एक रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे जो हायली वेटेज्ड टॉपिक आहे. नंतर येणार ग्रामर, सेंटेन्स फॉर्मेशन, वोकॅब्युलरी फोकस, वर्बल इडियम्स अँड प्रोवर्ब्स, फोनेटिक्स अँड फिगर ऑफ स्पीच. आज आपण डिटेल ॲनालिसिस काही टॉपिक्सबद्दल करू ह्यामधलं जे खरंच इम्पॉर्टंट आहे, ज्यांना हाय वेटेज दिलेलं आहे, कारण आपल्याकडे टाईम पण कमी आहे. सो आपण होईल तितकं पॉसिबल आजच्या लेक्चरमध्ये सिलेबस डिस्कसच करून घेऊयात.
तो फर्स्ट स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत आज रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. जे सीन अनसीन पॅसेजेस जे आपण स्कूल टाईमपासून ऐकत आलेलो आहोत ते रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये हा टॉपिक येणार आहे. ठीक आहे, तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला समजून घेण्यासाठी मी इथे एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याला कन्सर्न काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपण पाहून घेऊया तिथे. ठीक आहे, बट माझं एक सजेशन राहणार आहे, जेव्हा केव्हा तुम्ही पेपर तुमच्या हातात येईल ELCTचा तेव्हा तुम्ही फर्स्ट जे प्रायोरिटी द्याल ते तुम्ही क्वेश्चन रिडिंगला द्या. जेव्हा केव्हा पॅसेज तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही क्वेश्चन्स आधी रीड करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येणार आहे की भाई तुम्हाला पॅसेजमध्ये काय वाचायचं आहे. ठीक आहे, सो रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपण पॅसेज वाचून घेऊयात आधी. अँड्र्यू फ्रँक इज अ लिजंड इन बॉलिंग. He was voted Sportsman of the Year in 2000. Andrew is only 23. He started bowling when he was 9, picking up the sport from his parents. When I was just starting out, my family supported me by paying for my training and equipments, says the arts undergraduate whose major is economics. Competition or not, Andrew has no problem keeping fit. I like biking. Rain or shine, you will find me on my mountain bike cycling for at least 2 hours at Bukit Timah 4 times a week. It takes my mind off problems and troubles, says Andrew. Rest and recreation are as important as exercise. I love sleeping, Andrew says. When I'm preparing for tournaments, I usually sleep 8 to 9 hours a day. He also likes playing pool, reading a good novel, or watching a show with his friends. When it comes to food, Andrew says he takes everything in moderation and stay away from fried and fatty food. He takes in more protein than the average person and tries to drink as much as water as he can to prevent dehydration since he cycles so much. Because of his discipline, Andrew's working relationships with his coach have been very smooth. Andrew's priority, however, is education. Getting my degree is my biggest wish now. After that, I can concentrate fully on professional bowling, Andrew states firmly. ठीक आहे, यामध्ये आपण आता क्वेश्चन्स पाहणार आहोत. आता अँड्र्यू फ्रँक ह्याच्यावरनं आपल्याला एक लक्षात आलेलं आहे की अँड्र्यू फ्रँक नावाचा एक लिजंड बॉलर आहे, बॉलिंग करतो. ही वॉज वोटेड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर इन 2000. ठीक आहे, तो 23 इयर्सचा आहे. तो फ्राईड फूडपासून अवे राहतो. तो ही स्टार्टेड बॉलिंग जेव्हा तो 9 वर्षाचा होता तेव्हा त्यांनी बॉलिंग स्टार्ट केलेलं आहे. अँड दॅट स्पोर्ट्स इज पिक्ड अप फ्रॉम हिज पेरेंट्स. तो पेरेंट्सपासून तो स्पोर्ट्स घेतलेला आहे. ठीक आहे, ॲट द सेम टाईम तो एज्युकेशनला प्रायोरिटी देतो हे आपल्या लक्षात येत आहे. 4 टाइम्स अ वीक तो काय करतो आहे, बाईक सायकलिंग करतो आहे बुकिट टिम्हावरती. ठीक आहे, असे काही पॉईंट्स जे आपल्याला अंडरलाईन करायचे पॅरेग्राफ वाचताना. ठीक आहे, इथं आता आपण पॉईंट पाहिलं होतं त्याला एज्युकेशनला तो प्रायोरिटी देत आहे. 2000मध्ये त्याला स्पोर्ट्समॅन ऑफ द इयरवालं अवॉर्ड जे वोट करण्यात आलेलं होतं. लिजंड आहे बॉलिंगमध्ये, 23 इयर्स ओल्ड. असे काही पॉईंट्स आहेत जे आपल्याला पिकअप करत जायचे ॲट द टाईम ऑफ रीडिंग ऑफ द पॅसेज. सॉरी, जेव्हा आपण हे पॅरेग्राफ रीड करू तेव्हा असे काही पॉईंट्स आहेत जे आपल्याला टिक करत जायचे आहेत. आणि जेव्हा आपण क्वेश्चन्स रीड केलेले असणार आहेत तेव्हा तर अजून आपल्याला आयडिया येऊन जाईल की आपण एक्झॅक्ट काय अंडरलाईन करायचं. ठीक आहे, आता क्वेश्चन आहे इथे. क्वेश्चनमध्ये आपण पाहू की अँड्र्यू फ्रँक is introduced by bowling by his parents, B friends, C coach, D teacher. The answer over here is A parents. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट डज अँड्र्यू डू वेन ही इज स्ट्रेस्ड. अँड्र्यू काय करतो जेव्हा तो स्ट्रेस्ड असतो. आपण पाहिलेलं होतं की तो सायकलिंग करत माउंटेनवरती जातो. ठीक आहे, सो आन्सर असणार आहे सायकलिंग करत जातो ऑन द माउंटेन बाईक. हे असणार आहे आन्सर. ठीक आहे, इदर इट मे बी, हे वाला सेंटेन्स आपण पाहिलं होतं इथे. इदर इट मे बी द रेन ऑर शाईन. ठीक आहे, त्याला बाईकिंग आवडतं. ही लाईक्स बाईकिंग. सो आन्सर विल बी डी. हाऊ डज अँड्र्यू प्रिपेअर हिमसेल्फ फॉर टुर्नामेंट्स. टुर्नामेंटसाठी तो स्वतःला कसा प्रिपेअर करतो. ऑप्शन ए आहे, ही सायकल्स फॉर 2 hours एव्हरी डे. ही स्लीप्स फॉर ॲटलीस्ट 8 hours अ डे. ही प्लेज फूल्स अँड रीड गुड नॉवेल. हे वाले तर काही नाहीच आहे विषयच. ही टेक्स इन लेस प्रोटीन अँड ड्रिंक्स मोर वॉटर.
सो जेव्हा तो टुर्नामेंटसाठी प्रिपेअर करत आहे तेव्हा आन्सर त्याचं जे जाईल ते असेल ही स्लीप्स फॉर ॲटलिस्ट 8 hours अ डे. दॅट मेक्स हिम फिट अँड फाईन अँड रिफ्रेशिंग. सो तो टुर्नामेंटसाठी इझिली खेळू शकतो. हे आपण पॅराग्राफमधून वाचलेलं होतं. फोर्थ क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू अँड्रीव नाव? इट इज टू be a professional bowler, graduate from the university, be voted as sportsman of the year, pay his parents for his training and equipment. Answer to this question is B. आपण पाहिलेलं होतं अँड्रीव कुठे ना कुठे त्याच्या एज्युकेशनला इम्पॉर्टन्स देते. ते जो पॉईंट आपण अंडरलाईन केला आहे तो आन्सरमध्ये आला आहे. ठीक आहे. अँड्रीव फँक इज अ लिजंड इन बॉलिंग मीन्स दॅट ही हॅज रिटन बुक ऑन बॉलिंग, विषय नाही आहे. सेकंड, ही इज व्हेरी डिसिप्लिन्ड अँड कोऑपरेट्स विथ हिज कोच. No. C. His achievements in sports must be remarkable. हां, achievements in sports must be remarkable होऊ शकतं, म्हणूनच तो लिजंड आहे बॉलिंगमध्ये. सी ऑप्शन असू शकतो. फोर्थ एकदा ट्राय करूयात. हिज इंटरेस्ट इन बॉलिंग लास्टेड फॉर 14 years. हे वाला काही दिलेलंच आहे नाही, तर आन्सर असणार आहे 5C. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आपण अजून डिटेलमध्ये पाहूत, खूप सारे पॅसेजेस पाहणार आहोत आपण, पण आज एक एक्झाम्पलच्या तोरवरती आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा एक पॅसेज घेतला होता. सो नो वरीज, डिटेलमध्ये आपण अजून स्टडी करू. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॉईंट, इट इज ग्रामर फोकस. ग्रामर फोकसमध्ये कुठले कुठले पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. लेट्स मूव ऑन टू दॅट. फर्स्ट वन इज आर्टिकल्स. ठीक आहे, आर्टिकल्स इज समथिंग. आता ग्रामर फोकस एक असा पॉईंट आहे, एक असा सबटॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कूल टाईमपासनं जे ग्रामर आहे ते यूजमध्ये येणार आहे. ठीक आहे, स्कूल टाईमपासनं जे ग्रामर जे वाचत आलेलं होतं आपण ते यूजमध्ये येणार. आता असे पण कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना एकदम गॅप पडलेला आहे, तो गॅप ब्रिज करण्याचा प्रयत्न ऑफकोर्स आपण करूयात. फक्त तुमच्या सपोर्टची आणि रेग्युलॅरिटीची या क्लासेस आणि सिरीजमध्ये गरज आहे. ठीक आहे. सो द फर्स्ट पॉईंट ओव्हर हिअर इज आर्टिकल्स. द सेकंड वन इज पार्ट्स ऑफ स्पीच, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस, डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीच, टाइप्स ऑफ सेंटेन्स, क्लॉसेस अँड क्वेश्चन टॅग. हे एक ना एक आपण डिस्कस करू, बट आज एक ओव्हरऑल व्ह्यू घेऊयात ह्या प्रत्येक पॉईंटमध्ये काय काय डिस्कस करणार आहोत. आता आर्टिकल्स आपल्याला माहिती आहेत की बाबा 3 प्रकारे पाहिलेले आहेत आपण, ए, अँड आणि द. ठीक आहे. त्याला व्यवस्थित प्रकारे सांगायचंच बोललं तर आर्टिकल्सला आपण 2 भागात डिवाईड करतो. एक डेफिनेट आर्टिकल्स आणि दुसरं इनडेफिनेट आर्टिकल्स. द आर्टिकल जो आहे त्याला दी बोलतात, दी आर्टिकल. दी आर्टिकल जे आहे ते डेफिनेट आर्टिकल आहे. आणि जेव्हा आपण एका पर्टिक्युलर पर्सनला डिस्क्राईब करतोय, पर्सनबद्दल बोलतात किंवा एखाद्या थिंगबद्दल बोलतात, एखाद्या वस्तूबद्दल बोलतात, तेव्हा आपण द आर्टिकल वापरत असतो. आता एक्झाम्पल बघूया तिथे. द बुक्स दॅट यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट. सो ह्याच्यामध्ये थिंग डिस्क्राईब केलेली आहे, द बुक्स. एखादी वस्तू डिस्क्राईब केली आहे, आपण त्या वस्तूबद्दल बोलतो आहे जी आउट ऑफ प्रिंट आहे, म्हणून तेव्हा आपल्याला ते आर्टिकल जे तिथं आपण एक्झॅक्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल जे वापरू शकतो तो द आर्टिकल झाला. ठीक है. मूविंग ऑन टू द नेक्स्ट एग्जाम्पल, आई डिसलाइक द फेलो. फेलो इज़ अ पर्सन, कोई तो एक्सवाइजेड फेलो होगा, उसके बारे में डिस्कस कर रहे, तब यूज़ करेंगे आर्टिकल, द आर्टिकल, दी फेलो. द बुक्स दैट यू वॉन्ट इज़ आउट ऑफ प्रिंट, आई डिसलाइक दी फेलो. ठीक है. सो दिस इज हाऊ वी यूज द. अजून आपण द दीबद्दल डिस्कस करणार आहोत अपकमिंग लेक्चर्समध्ये. सो हे जस्ट एक ओव्हरऑल तुम्ही डोक्यात ठेवा. आणि मूविंग ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल, 12 inches मेक अ फूट, अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एवर. ठीक आहे. जेव्हा आपण इनडेफिनाईट आर्टिकल्सबद्दल डिस्कस करू तेव्हा आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण एक आयडिया घ्यायला पाहिजे की आणि ॲन मध्ये आपण कॉन्सनंट्स कोणते आणि वॉवेल्स कोणते, AEIOU हे स्टडी करत आलो. वॉवेल्स आहेत, बट वॉवेल्स साऊंड आणि कॉन्सनंट साऊंड जेव्हा आपण यूज करतो एखाद्या सेंटेन्समध्ये त्याच्यासमोर यायला पाहिजे का ॲन यायला पाहिजे, हे आपल्याला हे स्टडी करायचं. ठीक आहे. आपण करू. आता फक्त एक लक्षात घ्या एक ब्रॉडर स्पेक्ट्रामध्ये की बाबा 12 inches मेक्स अ फूट आणि अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एवर. सो अशा कॉन्सनंट्स आणि समोर आपण
ए वापरतो आणि वॉवेल्स समोर अँड वापरतो. ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीचला पण आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे. फक्त आपल्याला लक्षात घ्या एट पार्ट ऑफ स्पीच जे आपण डिस्कस करणार आहोत ते नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. ठीक आहे. ईच वन अगेन मी हेच बोलत होते तुम्हाला की फक्त आपण हा इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. सिलेबस जो आहे तो आपण प्रत्येक पॉईंट डिटेलमध्ये डिस्कस करू. फक्त आत्ताला सध्याला तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच काय काय डिस्कस करणार आहोत आपण हे एकदम रिलॅक्स होऊन बघा. तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. अपकमिंग लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळं एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल. सो तुमच्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी कुठे ना कुठे हे तुम्हाला सिरीज हेल्प आउट करणार आहे. सो तुम्ही जाऊन पटापटा एनरोल करून टाका सो दॅट यू विल बी एबल टू क्रॅक युअर ELCT. मूविंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. सो ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईसबद्दल आपण डिस्कस कर. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 सेंटेन्सेस सांगते. तुम्ही थोडं शांतपणाने ऐकून घ्या. त्याच्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स आहे की असा अ सेंटेन्स ज्याच्यामध्ये सब्जेक्ट इज परफॉर्मिंग द ॲक्शन अँड द ऑब्जेक्ट रिसिव्स इट इज सेड टू बी ॲन ॲक्टिव्ह व्हॉईस. ठीक आहे. असे सेंटेन्स ज्याच्यामध्ये सब्जेक्ट जो आहे तो कुठल्या प्रकारचं एक ॲक्शन परफॉर्म करत आहे अँड द ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज रिसिविंग इट. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये बघूयात. इथे बघा, सम बॉईज वर हेल्पिंग द वुंडेड मॅन. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सम बॉईज हेल्पिंग इज अन ॲक्शन, इट्स अ सब्जेक्ट. सम बॉईज इज अ सब्जेक्ट, हेल्पिंग इज अन ॲक्शन. वुंडेड मॅन काही मुलं हेल्प करत आहेत एका जखमी माणसाला. ठीक आहे. मदत करत आहेत. काही मुलं जखमी माणसाला मदत करत आहेत. हे स्टेटमेंट आहे. त्याला आपण कन्वर्ट करत आहोत पॅसिव्ह व्हॉईसमध्ये, ॲक्टिव्ह व्हॉईस टू पॅसिव्ह व्हॉईस. पण हे जे स्ट्रक्चर झालं की सब्जेक्ट जे आहे ते ॲक्शन परफॉर्म करत आहे आणि जे ऑब्जेक्ट आहे ते रिसीव्ह करत आहे. हे बघा, ह्या गोष्टी ज्या आहेत डेफिनेशन अँड ऑल ह्या कामी येतील. बट तुम्हाला कुठे ना कुठे एक फ्रेमवर्क लक्षात यायला पाहिजे की स्टेटमेंटला आपण कसं कन्वर्ट करणार आहोत. ठीक आहे. आणि हे पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही मॅक्सिमम ऑफ क्वेश्चन्स सॉल्व कराल. आपण तर घेऊच येते क्लासमध्ये, बट तुम्ही स्वतःहून पण एखादा टॉपिक शिकवला तर त्यावरती जे क्वेश्चन्स जे आहेत प्रोव्हाइडेड MCQs तुम्ही ते सॉल्व करत राहा. म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येईल की कसे स्टेटमेंट्स आपल्याला कन्वर्ट करायचे, सेंटेन्सेस कन्वर्ट करायचे. ठीक आहे. अँड एक्झामपर्यंत तुमची मॅक्सिमम प्रॅक्टिस होऊन जाईल. सो याच्यामध्ये आपण पाहू सम बॉईजवर हेल्पिंग द वुंडेड मॅन. आता स्टेटमेंटला कन्वर्ट कसं केलं. आता ह्यात वुंडेड मॅन द वुंडेड मॅन वॉज बीइंग हेल्प बाय सम बॉईज. ठीक आहे. आता ह्याच्यात चेंज करताना आता सेंटेन्समध्ये जेव्हा चेंज करत आहोत आपण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होत आहेत. ठीक आहे. सम बॉईज वर हेल्पिंग द वुंडेड मॅन अँड द वुंडेड मॅन वॉज बीन हेल्प बाय सम बॉईज. ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ वर्ब इन ॲक्टिव्ह व्हॉईस बिकम्स द सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉईस. ठीक आहे. जे ऑब्जेक्ट आहे ॲक्टिव्ह व्हॉईसमधला जो ऑब्जेक्ट आहे तो ना सब्जेक्ट बनत आहे. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये जाऊन तो सब्जेक्ट बनत आहे. ठीक आहे. द वुंडेड मॅन वॉज बीइंग हेल्प बाय सम बॉईज. ॲट द सेम टाईम फॉर्म ऑफ वर्ब चेंजेस अकॉर्डिंग विथ द टेन्सेस. टेन्सच्या अकॉर्डिंग जो आहे वर्ब पण काय होते, वर्बमध्ये पण काय चेंज होत आहे. ठीक आहे ना. टेन्सच्या अकॉर्डिंग होते. ठीक आहे. आपण हे परत तुम्हाला सांगते डिटेलमध्ये डिस्कस करू. बट सध्या तुम्ही हे थोडंसं किनली ऑब्झर्व करा की काय चेंजेस होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. इथं टेन्समध्ये चेंज येतो आहे. टेन्सच्या अकॉर्डिंग वर्बमध्ये चेंज येतो आहे. ॲट द सेम टाईम सब्जेक्ट इज बिकमिंग द ऑब्जेक्ट इज बिकमिंग द सब्जेक्ट when we convert the sentence from active voice to passive voice. Moving on to the next example, he will finish the work in the fortnight. The work will be finished by him in the fortnight. ठीक आहे. ही जो होता by him झाला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉईस टू पॅसिव्ह व्हॉईस कन्वर्ट करायचं आहे. नाही कळलं तरी इट्स टोटली फाईन. आपण डिटेलमध्ये नंतर जेव्हा हा टॉपिक डिस्कस करू ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईस तेव्हा आपण याबद्दल चर्चा करूया. ठीक आहे. फाईन.
मूविंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड इज द डिरेक्ट अँड द इनडिरेक्ट स्पीच. ठीक आहे. सॉरी. वेन विल बी स्टडिंग अबाउट डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीचेस, आपल्याला एक एक्झाम्पल इथे मी डिरेक्ट आपण एक्झाम्पल पाहूया तिथे. ठीक आहे. सो जेव्हा केव्हा आपण असे स्टेटमेंट्स बघतो, ठीक आहे, की एक्झॅक्ट वर्ड्स एक माणूस जो बोलतोय त्याचे जेव्हा एक्झॅक्ट वर्ड्स आपण इन्व्हर्टेड कॉमर्सच्या मध्ये लिहितोय तेव्हा आपण त्याला डिरेक्ट स्पीच बोलतोय. सिम्पल लँग्वेजमध्येच सांगायचं असेल तर, ठीक आहे ना. जेव्हा एखादा रिपोर्ट एक्झॅक्ट वर्ड्स, स्पीकरचे एक्झॅक्ट वर्ड्स आपण इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये दाखवतो तेव्हा त्याला डिरेक्ट स्पीच. हे स्कूल टाईमची डेफिनेशन आहे. इंग्लिशमध्ये सांगायचं बोललं तर वेन वी रिपोर्ट एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर, when we report exact words of the speaker and write them within the inverted commas, when we write them within the inverted commas, this is called as direct speech. It's called as the direct speech, direct and indirect speeches. And the second, त्याचा आन्सर जे आपण फॉर्म करतोय ते कसं फॉर्म केलं बघा आता इथे. Mohini said to her mother, comma into inverted commas, the ladies have been making pickle for 10 years. The first thing आपल्याला इथे जी गोष्ट करायची आहे, कॉमा काढून टाका, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाका. ठीक आहे. आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, हॅव बीन मेकिंग, ठीक आहे, हॅव बीन मेकिंग वाला जो स्टेटमेंट आहे, हॅव बीन मेकिंग वाला जो स्टेटमेंट आहे, ह्या स्टेटमेंटचं जर टेन्स काढलं आपण, दिस इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. दिस इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता हे जे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला कशात चेंज केलं ते आपण पाहू. बट त्याआधी फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं, कॉमाज जे आहेत, कॉमाज, इन्व्हर्टेड कॉमाज, त्याला हटवून टाकायचं आहे फर्स्ट स्टेप. आणि मोहिनी सेड टू हर मदरला, मोहिनी टोल्ड कशात कन्वर्ट केलं त्यांनी, मोहिनी टोल्ड हर मदर दॅट द लेडीज हॅव बीन मेकिंग पिकल फॉर 10 years. सो द लेडीज हॅड बीन, ठीक आहे. द लेडीज हॅड बीन मेकिंग पिकल म्हणजे जे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याला त्यांनी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट केलं आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट केलं आहे. सो डिरेक्ट आणि इनडिरेक्ट स्पीचला आपल्याला एक लक्षात घ्यावं लागणार आहे. अनटिल अनलेस तुम्हाला टेन्सबद्दल एक नॉलेज नसणार आहे तुम्हाला समजणार नाही आहे डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच. ॲक्च्युली टेन्स इज लाईक इट इज अ बेस ऑफ युअर ग्रामर. तुम्हाला यायलाच पाहिजे टेन्स कुठेही जम्प करण्याआधी, ठीक आहे ना. सो डिरेक्ट आणि इनडिरेक्ट स्पीचमध्ये आपण जी गोष्ट करतो आहे त्याच्यामध्ये कॉमाज, इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकून आपल्याला टेन्सेसमध्ये चेंज आणायचे, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहतो की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करतो. म्हणून एक ओव्हरऑल आयडिया ठेवण्यासाठी तुम्हाला सांगते, डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सला आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये कन्वर्ट करणार आहोत, ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जर दिली असेल स्टेटमेंटमध्ये तुम्ही त्याला पास्ट कंटिन्युअसमध्ये कन्वर्ट करणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट जर टेन्स दिली असेल क्वेश्चनमध्ये तर तुम्ही त्याला पास्ट परफेक्टमध्ये कन्वर्ट करणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दिली असेल तर तुम्ही त्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करणार आहोत. सिम्पल पास्ट जर दिला आहे तर पास्ट परफेक्टमध्ये करू. पास्ट कंटिन्युअस जर दिला असेल पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये करू. पास्ट परफेक्ट जर दिला असेल तर त्यात काही चेंज होणार नाही आहे, जे आपण बघूया. आता तुम्हाला बेसिकली असं काही समजणार आहे नाही आहे तर तुम्ही हे डिटेलमध्ये आपण डिस्कस जेव्हा आपण करू तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या, ठीक आहे. आता जरी नाही आलं तरी इट्स टोटली फाईन. फक्त हे एक्झाम्पल लक्षात ठेवा की यामध्ये इन्व्हर्टेड कॉमाज हटवून टाकून सेड टूच्या जागी टोल्ड हर मदर, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे, ठीक आहे. मूविंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. आता ह्याच्यामध्ये सॉरी I forgot about the heading. This is the types of sentences. These are the types of sentences. Okay.
टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत सेंटेन्सेसचे डिफरंट प्रकार ऑन द बेसिस ऑफ देअर मिनिंगच्या बेसिसवरती आपण सेंटेन्सला किती भागात डिवाइड केलं ते पाहूयात. फर्स्ट वन इज डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, डिक्लरेटिव्हला आपण परत 2 भागात डिवाइड केलेले, लाईक वन इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, नेक्स्ट मूविंग ऑन इज इंटरोगेटिव्ह, थर्ड वन इज इम्परेटिव्ह अँड फोर्थ वन इज एक्सक्लेमेटरी. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे असे स्टेटमेंट्स जे आपण एक सम काइंड ऑफ ऑब्झर्वेशन केलेली आहे आणि डिक्लेअर करून टाकले की बाबा, फॉर एक्झाम्पल आता अफर्मेटिव्ह नेगेटिव्हच्याच एक्झाम्पलमध्ये आपण चेक करूयात. आय लाईक टू ईट मँगोज इज अन एक्झाम्पल ऑफ अफर्मेटिव्ह. आय लाईक टू ईट मँगोज. ठीक आहे, I like to eat the mangoes. This sentence simply says, this is simply saying something that I like to eat mangoes, or stating something that I like to eat mangoes. This is something a straightforward statement. अशा स्टेटमेंटला आपण बोलतात अफर्मेटिव्ह स्टेटमेंट. नेगेटिव्ह स्टेटमेंट म्हणजे अशी स्टेटमेंट ज्याच्यामध्ये असे सेंटेन्सेस असतात जे नेगेटिव्ह मीनिंग एक्सप्रेस करतात. फॉर एक्झाम्पल, I do not go to school. I do not go to the school. Simply negativity दाखवते, मला स्कूलला नाही जायचं आहे. I don't like to go to the school. I don't want to do that work. I don't want to watch the movie. हे सरळ स्टेटमेंट कसे आहेत? नेगेटिव्ह सेंटेन्स आहेत. ठीक आहे, सो नेक्स्ट मूविंग ऑन टू द इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे असे सेंटेन्सेस ज्यामध्ये क्वेश्चन मार्क असतो सरळ आणि क्वेश्चन विचारला जातो आहे, इंटरोगेट केलं जातं आहे. ठीक आहे, WH वर्ड्स जेव्हा अशा क्वेश्चनमध्ये वापरतात, जेव्हा वर्ड्स आपण एखाद्या सेंटेन्समध्ये वापरत आहोत, लाईक व्हॉट इज युअर नेम, डोंट यू लाईक रीडिंग, व्हॉट डू यू लाईक टू, व्हॉट इज युअर हॉबी, सॉरी, वेअर डू यू लिव्ह, whom do you want to meet, which is whom do you want to meet. हे असे क्वेश्चन्स जे आहेत, हे जे सेंटेन्सेस बनत आहेत ते क्वेश्चन मार्क्सच्या फॉर्ममध्ये आहेत. आणि एकतर म्हणजे सांगायचंच गेलं इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस एका शॉर्ट तरीक्यामध्ये, तर जेव्हा आपण ऑक्झिलरी वर्ब्स वापरत आहोत, ऑक्झिलरी वर्ब्स काय आहेत माहिती नसतील टोटली फाईन, फक्त लक्षात घ्या आपण डिस्कस करतो ऑक्झिलरी वर्ब्स जेव्हा आपण नाऊनच्या आधी वापरतो. वेन ऑक्झिलरी वर्ब्स आर यूज्ड बिफोर नाऊन, when we are using it before noun, ठीक आहे, तेव्हा इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट होतो प्लस क्वेश्चन मार्क. ओके, आणि जेव्हा आपण WH वर्ड असे वर्ड वापरत असेल ॲट द बिगिनिंग ऑफ दिस सेंटेन्स, WH वर्ड्स म्हणजे कोणते वाले, वॉट, वेअर, whom, who, which, एटसेट्रा. हे सगळे जेव्हा वर्ड्स आपण स्टेटमेंटच्या सुरुवातीला वापरतो आणि स्टेटमेंटच्या शेवटी क्वेश्चन मार्क देत असाल तर ते वन्स अगेन इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट होतात. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असे सेंटेन्सेस ज्याच्यामध्ये आपण एक ऑक्झिलरी वर्ब वापरत आहोत बिफोर नाऊन अँड द क्वेश्चन मार्क ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स, प्लस WH वर्ड्स वापरत असाल लाईक वॉट, whom, वेअर, who, which, आणि शेवटी क्वेश्चन मार्क वापरत असाल तर ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. कळालं नाही? टोटली फाईन, विल डिस्कस अगेन. मूविंग ऑन टू द नेक्स्ट, इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे असे सेंटेन्सेस ज्या सेंटेन्समध्ये आपण रिक्वेस्ट एक्सप्रेस करतो आहे किंवा कमांड एक्सप्रेस करतो आहे, ॲडवाईस एक्सप्रेस करतो आहे किंवा सजेशन एक्सप्रेस करतो आहे. ॲडवाईस दाखवणे, रिक्वेस्ट दाखवणे, कमांड दाखवणे किंवा सजेस्ट करणे, अशा प्रकारच्या सेंटेन्सेसला इम्परेटिव्ह सेंटेन्स असं बोलतात. एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, गो टू युअर रूम. ओके, यू आर गिविंग अ कमांड, गो टू द क्लासरूम, गो टू द क्लासरूम, कमांड देते. ठीक आहे, कमांड देते, डू दिस, डू दॅट. असेवाले स्टेटमेंट ज्याच्यामध्ये तुम्हाला कमांड दिसत आहे ते इम्परेटिव्हमध्ये जाणार आहे. रिक्वेस्टमध्ये आपण जर पाहू तर प्लीज डोंट कॉल मी, प्लीज डोंट कॉल मी अगेन. ठीक आहे, हे काय करत आहोत आपण, रिक्वेस्ट करत आहोत. प्लीज डू माय वर्क. ओके, अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहेत, प्लीज डू माय वर्क इज नॉट अ कम्प्लीट सेंटेन्स, सॉरी फॉर दॅट, बट प्लीज डू नॉट कॉल मी हा जो स्टेटमेंट आपण ह्याच्यामध्ये बघत आहोत की प्लीज ही रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे. कमांडमध्ये गो टू युअर क्लासरूम जे बोलतो त्याच्यामध्ये सुद्धा एक कुठल्या प्रकारची कमांड दिसत आहे. अशा प्रकारचे सेंटेन्सेस सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये येणार आहेत. मूविंग ऑन टू द नेक्स्ट, एक्सक्लेमेटरी.
ज्याच्यामध्ये आपण सडन असे सेंटेन्सेस ज्यामध्ये आपण सडन स्ट्रॉंग फिलिंग किंवा सरप्राईज किंवा डिलाईट किंवा डिस्गाईज डिस्क्राईब करतो, अशा सेंटेन्सला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बोलतो. आता एक्झाम्पल मी घेऊ शकते. वॉट अ ब्युटिफुल sight, what a beautiful sight. Okay, exclamatory ending with the exclamatory mark. what a beautiful sight, याच्यामध्ये कुठली फिलिंग एक्सप्रेस करत आहे मी, डिलाईट. ठीक आहे, असे प्रकारचे जे फिलिंग्स लाईक सरप्राईज, डिलाईट, डिस्गस्टिंगवाली फिलिंग किंवा ग्रीफवाली फिलिंग्स, दर्दभरी, ठीक आहे, ग्रीफ, असे फिलिंग्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा एक्सक्लेमेटरी मार्क एंडिंगला घेतो, तेव्हा तशा सेंटेन्सला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असं बोलतो. मूविंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड, क्लॉजेसवाली. ठीक आहे, या क्लॉजेसमध्ये टाईप्स आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करू. लाईक इंडिपेंडंट क्लॉज कशाला बोलतात, डिपेंडंट क्लॉज कशाला बोलत आहेत. ठीक आहे, एक एक्झाम्पल जर मला द्यायचंच असेल तुम्हाला, आय लाईक म्युझिक. ठीक आहे, विच इज कंपोज्ड बाय A.R. रहमान. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण पाहू की आय लाईक म्युझिक हे असं स्टेटमेंट आहे जे, हे समजा हे फक्त एवढंच सेंटेन्स आहे, आय लाईक म्युझिक, हे कम्प्लीट सेन्स देत आहे. ठीक आहे, भलेही तुम्ही विच इज कंपोज्ड बाय A.R. रहमान पुढे लिहा का नको लिहा, आय लाईक म्युझिक हे स्वतःमध्येच एक एक्झिस्ट करणारं सेंटेन्स आहे. आय लाईक म्युझिक कुठे ना कुठे कम्प्लीट वाटते. ठीक आहे, हे अशी जे क्लॉज आहे, अशा क्लॉजला आपण बोलू इंडिपेंडंट क्लॉज, जे कशावर पण डिपेंड नाही राहते, अशा क्लॉजला इंडिपेंडंट क्लॉज बोलू. ठीक आहे, इंडिपेंडंट क्लॉजेस आर हॅविंग फायनाईट वर्ब अँड कम्प्लीट सेन्स. फायनाईट वर्ब प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, अशा वर्ब जे त्याच्यामुळे की सेंटेन्स कम्प्लीट फील होते. दे कॅन स्टँड ऑन देअर ओन, त्याला दुसऱ्या स्टेटमेंट्सची गरज नाही पडत. when a sentence has only one main clause, then the clause itself is a sentence. ठीक आहे, एक मेन क्लॉज आहे, क्लॉज इटसेल्फ इज अ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल आता ह्याला डिस्क्राईब करण्यासाठी अजून एक स्टेटमेंट घेईल मी, आय सॅंग अ सॉन्ग. ठीक आहे, आता जे सॉन्ग, आय सॅंग अ सॉन्गमध्ये जे सॉन्ग आहे, दिस या सेंटेन्समध्ये जे आपण पाहतो त्याच्यामध्ये ना एक फायनाईट वर्ब आहे, सॅंग. सॅंग इज अ फायनाईट वर्ब आहे. ठीक आहे, आणि सॉन्ग जे आहे एक मेन क्लॉज आहे, वन मेन क्लॉज. ठीक आहे, सो इट इज मेकिंग द कम्प्लीट सेन्स. एक फायनाईट वर्ब आहे, एक मेन क्लॉज आहे, मेकिंग द सेन्स ऑफ द सेंटेन्स कोणत्या दुसऱ्या स्टेटमेंटवरती डिपेंड नाही करत आहे, स्वतः एक्झिस्ट करतात आहे, अशा क्लॉजला इंडिपेंडंट क्लॉज बोलतात. बट मूविंग ऑन टू द इंडिपेंडंट क्लॉजमध्ये आपण बघतोय की आय लाईक म्युझिक जे आहे इंडिपेंडंट क्लॉज झालं. बट मूविंग ऑन टू डिपेंडंट क्लॉज, ह्याच्यामध्ये आपण पाहू विच इज कंपोज्ड बाय A.R. रहमान. हे विच इज कंपोज्ड बाय A.R. रहमान जे स्टेटमेंट आहे, इट इज डिपेंडिंग अपॉन आय लाईक म्युझिक. इफ यू आर just representing which is composed by A.R. Rahman, only this much of statement, then we don't understand what is the actual sense of that statement, right? So basically we need I like music, which is an independent clause which is composed by A.R. Rahman. This is an dependent clause. एक डिपेंडंट क्लॉज आहे जे इंडिपेंडंट क्लॉजवरती डिपेंड करते फॉर इट्स कम्प्लीट सेन्स. अशा स्टेटमेंटला आपण डिपेंडंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असं बोलतो. ठीक आहे, त्याच्यात आणि कॉर्डिनेटिंग क्लॉजवालं जे सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण एक कंजक्शननी कंबाईन करतो आहे स्टेटमेंटला, वन ऑर मोर क्लॉजेसला, ते आपण बघूयात. अँड त्याला डिटेलमध्ये अजून डिस्कस करूयात आपण अपकमिंग क्लासमध्ये. ठीक आहे, आता क्वेश्चन टॅग. ठीक आहे, हे एक छोटंसं पोर्शन राहिलेलं आहे आपल्या लास्ट स्लाईडमध्ये आजच्या. सो क्वेश्चन टॅग समजण्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट आपण इथं घेतलेलं आहे, शी हॅज हाफ प्राईज डिडंट शी.
ठीक आहे. कॉमा घेतला, क्वेश्चन मार्क आहे, कॉमाच्या नंतर डिंट शी वापरलं आहे. ठीक आहे. सो डिंट शी जे हे वर्ड आहेत, द वर्ड्स डिंट शी, ह्याला बोलतात क्वेश्चन टॅग. ह्याला काय बोलतात? क्वेश्चन टॅग बोलतात. अ टॅग इज अ कन्स्ट्रक्शन इन विच अन इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट जे आपण पाहिलं सेंटेन्सेस क्वेश्चन मार्कवाले इज ॲडेड टू डिक्लरेटिव्ह और इम्परेटिव्ह क्लॉज. दिस इज कॉल्ड ॲज क्वेश्चन टॅग. ह्याच्यामध्ये शी सेड हाफ प्राईस कॉमा डिंट शी इज ॲन question tag. So here we have ended the lecture of introduction. बाकी जे पोर्शन काय राहिलेलं आहे एकदा आपण रिवाइज करून घेऊयात की आपण कुठल्या कुठले टॉपिक्स पाहिलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की BEd CETमध्ये 3 प्रकार आहेत. ठीक आहे. मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज अँड टीचिंग ॲप्टिट्यूड. जो मॅक्सिमम पोर्शन वेटेज जो टॉपिकला जातो तो मेंटल ॲबिलिटीला जातो. जवळपास 40 क्वेश्चन्सचा होता आय गेस. या राईट. आणि 30 फॉर जनरल नॉलेज अँड टीचिंग ॲप्टिट्यूड. ह्यामध्ये ELCT जी एक्झामिनेशन आहे ती आपण पाहिली. इंग्लिश मीडियम स्टुडंट्सला इंग्लिश मीडियम कॉलेजेस जे आहेत BEd कॉलेजला त्यांना ऑप्ट करण्यासाठी आपल्याला ही एक्झाम जी 50 मार्क्सची आहे ती द्यावी लागेल. यामधले आपण जे मेन रीडिंग, कॉम्प्रिहेन्शन, ग्रामर, सेंटेन्स फॉर्मेशन, वोकॅब्युलरी फोकस, वर्बल इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स आपण पाहू, फिनेटिक्स आपण पाहू. फिगर ऑफ स्पीचमध्ये जे आपण पाहणार आहोत काही फिगर ऑफ स्पीच लाईक सिमिली, पर्सॉनिफिकेशन, हायपरबोल, आयरनी, ॲपोस्ट्रॉफी अँड एटसेट्रा जे पाहू आपण. बट ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑलमोस्ट सिलेबस जो इम्पॉर्टंट आहे तो कवरअप केलेला आहे. एक ब्रीफ आयडिया घेतली त्याच्याबद्दल. सो फर्स्ट रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपण पाहिलं सीन अनसीन अनसीन पॅसेजेसवाले पोर्शन येतील ज्यावरून क्वेश्चन्स येणार आहेत आपल्याला. आणि ग्रामर फोकसमध्ये आर्टिकल पाहिलं, द, अँड ॲनवालं. पार्ट ऑफ स्पीचेस पाहिलेत आपण, ॲक्टिव्ह व्हॉईस अँड पॅसिव्ह व्हॉईस पाहिलेले. पार्ट्स ऑफ स्पीच आपण डिटेलमध्ये घेऊयात. आपण फक्त इथं मेन्शन केलं. ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपण पाहिलं की कसं सब्जेक्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट होते, ऑब्जेक्ट सब्जेक्टमध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. आणि डिरेक्ट अँड इनडिरेक्ट स्पीचमध्ये आपण पाहिलं की आपल्याला कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा जे आहे काढून टाकून कसं टेन्सला इनडिरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं. लाईक हिअर वी हॅव सीन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण कन्वर्ट केलं एक्झाम्पलला घेऊन. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस पाहिले, डिक्लेरेटिव्ह ज्याच्यामध्ये 2 टाईप पाहिले, अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. डिरेक्ट स्टेटमेंटवाले अफर्मेटिव्ह, निगेटिव्हवाले क्वेश्चन जे नेगेटिव्ह सेन्स देतात स्टेटमेंटमधून. इंटेरॉगेटिव्ह पाहिले, इम्परेटिव्ह पाहिले, एक्सक्लॅमेटरीसुद्धा पाहिली. नेक्स्ट मुव्हिंग ऑन की आपण क्लॉजेस पाहिले, डिपेंडंट, इंडिपेंडंट क्लॉज एक्झाम्पल घेऊन. आणि कोऑर्डिनेटिंग क्लॉजेस आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये बघून घेऊया डिटेलमध्ये. क्वेश्चन टॅगमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलेलं की कशाप्रकारे क्वेश्चन टॅगच्या स्टेटमेंटला आपण इथं स्टेट केलं त्याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. इम्परेटिव्ह क्लॉज आणि डिक्लेरेटिव्ह क्लॉजमध्ये जेव्हा आपण इंटरोगेटिव्ह एलिमेंट ॲड करतो त्यालाच क्वेश्चन टॅग असं बोलतात. आणि ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. उद्याचा लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला कंटिन्यू करणार आहोत. आपण भरपूर अनसीन पॅसेजेस जे आहेत आपण डिस्कस करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत, खूप सारे MCQs. सो बी इन टच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन्स. अँड आय होप तुमची प्रिपरेशन जी आहे ती चांगल्या पद्धतीने जाईल, ऑन ट्रॅक जाईल. आणि ह्यासाठी तुम्ही ऑब्व्हियसली चॅनलला सबस्क्राईब करा, प्लस एनरोलमेंट करून घ्या टू मेक युअर प्रिपरेशन अँड युअर जर्नी ऑफ युअर प्रिपरेशन इझी. थँक्यू. लेट्स सी टुमॉरो.